सध्या लग्न म्हणजे समाजातली एक मोठी समस्या झाली आहे। मुलगा नोकरीला असला तर ठीक आहे, पण जर तो मजुरी किंवा शेती करत असला तर त्याला कोणी मुलगीच देत नाही। त्यात मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था आणखीनच गंभीर। इथल्या शेतकरी मुलांचे वय होऊनही लग्न जुळत नाहीये। प्रत्येक गावात 50-50 नवरदेव बिना लग्नाचे फिरत आहेत। त्यामुळे अनेक गावांमध्ये मुलींच्या घरच्यांना पैसे देऊन मुलांचं लग्न लावून देण्याचा एक ट्रेंड सध्या सुरू आहे। 2-2 लाख रुपये देऊन मुलांचं लग्न केलं जाते, पण त्यातही त्यांना फसवलं जाते। अनेक मुली पैसे मिळेपर्यंत लग्नाचं नाटक करतात आणि एकदा का पैसे मिळाले की 1-2 आठवड्यातच मुलांना चुना लावून पळून जातात। असाच एक प्रकार बीडमधील आष्टी तालुक्यात अंभोरा गावात घडलाय। इथं एका मुलाला 2दा फसवलं गेले। 2 मुलींनी मिळून या नवरदेवाला 5.5 लाखांचा गंडा लावलाय। या दोघी एकाच टोळीतल्या असून त्यांच्यासोबत आणखीन काही लोक आहेत जे सगळेजण मिळून मुलांना आपल्या जाळ्यात अडकवतात आणि पैसे लाटतात। कोण आहेत या मुली, नेमकं मुलांना कसं फसवलं जातं, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राम आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। लग्न हा माणसाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो। हिंदू समाजात लग्नाला माणसाचा दुसरा जन्म म्हणतात, पण आज लग्न हा एक व्यवसाय झालाय। आज शेतकरी मुलांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की त्यांचं लग्नाचं वय होऊनही त्यांना कुणी मुली देत नाहीयेत। समाजात त्यांना वेगळ्या नजरेनं पाहिलं जातंय, त्यामुळे अनेक मुलं नैराश्यात जात आहेत। अनेकदा ते आत्महत्येस प्रवृत्तही होतात। त्यामुळे त्यांना या नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी अनेक मुलांचे वडील मुली विकत आणून मुलांचे लग्न लावून देत आहेत। काही मध्यस्थांच्या माध्यमातून लग्नासाठी मुली आणल्या जातात। हे मध्यस्थी बिहार आणि मध्य प्रदेशातून मुली आणून मुलांची लग्न लावून देतात। त्यामुळे अनेक शेतकरी बाप ते मागतील तितकी रक्कम त्यांना देण्यास तयार होतात। त्यामुळे ग्रामीण भागात लग्न हा एक आता बाजार झालाय। त्या बाजारात लाखो रुपयांचे व्यवहार केले जातात। अनेक लोक टोळ्या बनवून हा सगळा कारभार चालवतात। लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतात आणि त्यांच्याकडून लाखो रुपयांची मागणी करतात। पैसे मिळेपर्यंत लग्नाचं नाटक करतात आणि काही दिवस मुलगी मुलासोबत राहते। पुढे मात्र 1-2 आठवडा गेला की काही कारण देऊन ती माहेरी जाण्याचे सोंग करते। नंतर मात्र ती कधीच परत येत नाही। अशीच घटना कारखेल बुद्रुक गावातील तरुणासोबत घडली। कारखेल बुद्रुक हे बीडच्या आष्टी तालुक्यातलं एक छोटंसं गाव। या ठिकाणी बबलू नावाचा 30 वर्षाचा तरुण राहतो। तो गावातच शेती करून आपला प्रपंच चालवतो। त्याचं लग्नाचं वय वाढत चाललं होतं, पण त्याला गावातच काय लांब पर्यंत लग्नाला मुलगी कुणीच देत नव्हतं। यामुळे त्याचे वडील खूप चिंतित होते। एक दिवस ते तालुक्यातील कापसी गावातील लक्ष्मण जगताप आणि विष्णू कुऱ्हाडे यांच्याकडे गेले। त्यांनी त्यांची व्यथा या दोघांकडे सांगितली। तेव्हा या दोघांनी बबलूच्या वडिलांना ज्योती पाटील या महिलेकडे नेलं। ज्योती ही पुणे जिल्ह्यातील वाघोलीची राहणारी। तिने बबलूसाठी एक मुलगी शोधली, निकिता। लक्ष्मण जगताप, विष्णू कुऱ्हाडे आणि ज्योती यांनी बबलूचं लग्न निकिता सोबत लावण्याचं ठरवलं। त्यासाठी त्यांनी बबलूच्या वडिलांकडे 5,70,000 रुपयांची मागणी केली। बबलूच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या भविष्यासाठी ही रक्कम देण्याचं कबूल केलं आणि शेवटी 16 मार्च 2025 रोजी बबलू आणि निकिताचं लग्न झालं। घरात आनंदाचं वातावरण होतं। लगेचच घरच्यांनी लग्नानंतरच्या विधी करून घेण्याचं ठरवलं आणि 2च दिवसात सत्यनारायणाची पूजा आटोपली। सत्यनारायण होताच निकिता आपल्या मैत्रिणीला भेटायला जाते असं सांगून घरातून बाहेर पडली आणि त्यानंतर ती कधीच घरी परतली नाही। 4-5 दिवस वाट पाहिल्यानंतर बबलूच्या घरच्यांना हे प्रकरण समजलं। त्यांनी लगेच मध्यस्थी असलेल्या लक्ष्मण जगताप आणि विष्णू कुऱ्हाडेला गाठलं। त्या दोघांनी त्यांची समजूत काढली आणि तुमच्या मुलाला दुसरी मुलगी देतो म्हणून सांगितलं। बरोबर 2 महिन्यांनी बबलू पुन्हा एकदा लग्नाच्या भोवल्यावर चढला। यावेळी त्याच्यासोबत अश्विनी नावाची मुलगी लग्नाला उभी होती। अश्विनी आणि निकिता या दोघी सुद्धा सोबतच राहणाऱ्या होत्या, पण हे बबलूला माहितीच नव्हतं। त्याने आपल्या दुसऱ्या नवरीला थाटामाटात घरी आणलं, पण तिनेही काही दिवसातच तिथून पळ काढून आपलं खरं रूप दाखवलं। या दोन्ही घटनांनंतर बबलूच्या वडिलांना कळून चुकलं की त्यांची फसवणूक झाली। त्यांनी लगेचच अंभोरा पोलीस स्टेशन गाठलं। सध्या लक्ष्मण जगताप, विष्णू कुऱ्हाडे, ज्योती पाटील, निकिता आणि अश्विनी यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(2), 3, 4 आणि कलम 351(2), 352(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। या दरम्यान लक्ष्मण जगताप आणि विष्णू कुऱ्हाडेंनी बबलूच्या वडिलांना गुन्हा दाखल केला म्हणून मारहाण देखील केली। त्यांना गुन्हा मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देखील दिली गेली। सध्या निकिता आणि अश्विनी फरार असून पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ भडके यांच्याकडून त्यांचा शोध सुरू आहे। म्हणजे चोर तो चोर वरून शिरचोर अशीच काहीशी स्थिती बबलूच्या प्रकरणात पाहायला मिळते। बीडमध्ये आठवड्याभरात मॅरेज फ्रॉडचं घडलेलं हे दुसरं प्रकरण आहे। 3 दिवसांपूर्वी बीडमधील वडवणी तालुक्यात
याच सारखा प्रकार घडला होता। या ठिकाणी एका 28 वर्षाच्या ऊसतोड कामगाराला सेलू येथील महिलेनं लग्नाचं स्थळ आणलं। मुलगी मुलाला पसंत झाल्यावर त्यांच्याकडून 3 लाख रुपये घेतले आणि 1 जूनला मुलगी त्याच्या ताब्यात देण्यात आली, पण 3च दिवसात ती तेथून फरार झाली। अशाच प्रकारच्या घटना मराठवाड्यातील बाकी जिल्ह्यातून सुद्धा समोर येत आहेत। लग्न करू पाहणाऱ्या ग्रामीण भागातील मुलांना जाळ्यात अडकवून त्यांना फसवणारे अनेक टोळके सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय झालेत। प्रेम नाते यांना मागे टाकून या बाजारात पैसा महत्वाचा होऊ लागलाय। मराठवाड्यातील प्रत्येक गावात किमान 50 मुले अशी आहेत ज्यांचं लग्नाचं वय झालंय, पण त्यांना कुणी मुलगी देईना। त्यामुळं ते या टोळक्यांच्या जाळ्यात अडकत आहेत आणि त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली जाते। तुमच्याही गावात अशा घटना घडल्यात का? तुम्हाला या मॅरेज फ्रॉड बद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।